ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जंगल सफारीसाठी ताडोबात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत। याच गर्दीचा फायदा घेत 26 डिसेंबर रोजी 21 पर्यटकांनी बनावट आधार कार्डवर प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला। मोहर्ली प्रवेशद्वारावर पर्यटक तपासणी दरम्यान ही घटना उघडकीस आली। ताडोबातील पर्यटकांची दररोजची वाढती गर्दी पाहता ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे। पर्यटकांनी जंगल सफारीसाठी इतर लोकांचे आधार कार्ड वापरण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे। गेल्या 2 दिवसात हे बनावट आधार कार्ड आढळून आले। प्राप्त माहितीनुसार क्रूझर सफारी बुकिंग दरम्यान ओळखपत्र तपासताना हे सर्व 21 आधार कार्ड बनावट असल्याचे आढळून आले। दरवर्षी सुट्टीच्या काळात ताडोबा येथे पर्यटकांची गर्दी अपेक्षित असल्याने काही स्थानिक रहिवासी किंवा रिसोर्ट संचालक स्वतःच्या नावाने ऑनलाईन जंगल सफारी बुक करतात आणि नंतर जास्त शुल्क आकारून इतर पर्यटकांना हस्तांतरित करतात। क्रूझर वाहनांसाठी सफारी बुकिंग फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशांसाठी राखीव आहे आणि या नियमाचा गैरफायदा घेऊन ही फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मोहर्ली कोवरचे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत।